नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की गहू पिकामधील शेवटची फवारणी शेतकरी मित्रांनो, आणि अतिशय महत्त्वाची फवारणी शेतकरी मित्रांनो. ही फवारणी टाळू नका शेतकरी मित्रांनो, आणि कमी खर्चाची या म्हणजे खर्च नाही, फक्त फवारणीची मेहनत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, 1 एकरचा खर्च जे आहे शेतकरी मित्रांनो फवारणीला, लईत लई 1000 रुपयाच्या आतच फवारणी होऊन जाईल शेतकरी मित्रांनो 1 एकरची. तर ही फवारणी टाळू नका शेतकरी मित्रांनो, फक्त फवारणीची मेहनत आहे, मेहनत घ्यायची आहे. त्यामुळं आपलं उत्पन्न जे आहे ते शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणात वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कशामुळे वाढणार आहे तुम्हाला त्याचं कारण सांगतो आहे, आणि कशामुळे घटणार आहे त्याचंही कारण सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. आता पहिलं कारण म्हणजे कशामुळे घटणार आहे ते बी सांगतो शेतकरी मित्रांनो. आता काय झालं की सध्या अशा अवस्थेमध्ये गहू जर असन, म्हणजे ओंबी अवस्थेमध्ये जर गहू पीक आलेलं असन, किंवा फुलोऱ्या अवस्थेमध्ये असन, किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असन, तर शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे शेतकरी मित्रांनो 30 जानेवारी 2026. तर 30 जानेवारी 2026 तारीख सध्या आजची तारीख आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जे आहे तर ढगाळ वातावरण आहे, आणि ढगाळ वातावरण असून त्यामध्ये धुईधुकंसुद्धा थोड्याफार प्रमाणात आहे शेतकरी मित्रांनो. तर धुईधुक्यामुळं काय होत असतं, तर गहू पिकाला धुईधुकं म्हणजे धुईधुकं तर सर्वच पिकाला जमत नाही, परंतु ढगाळ वातावरणसुद्धा गहू पिकाला जमत नसतं. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, गहू भरायला थोडासा त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो गहू भरण्यासाठी. तर त्याकरता आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे, आणि गहू भरण्याकरता जर प्रॉब्लेम आला त्यामध्ये ओंबीमध्ये, तर आपल्याला ॲव्हरेजमध्ये घट येऊ शकते शेतकरी मित्रांनो. आता ओंब्या तर भरपूर प्रमाणात चांगल्या पडलेल्या आहेत, परंतु ॲव्हरेज जर नाही आलं तर आपण म्हणतो की म्हणजे आपण त्या व्हरायटीला दोष देतो शेतकरी मित्रांनो, परंतु दोष व्हरायटीचा नसतो. आपण योग्य वेळी जर म्हणजे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन जर योग्य वेळी केलं, तर आपल्या गहू म्हणजे व्हरायटी कोणची बी असू द्या, परंतु आपल्याला ॲव्हरेज त्यामध्ये चांगलं येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ह्या अवस्थेमध्ये फवारणी एक काळजीपूर्वक घ्यायची आहे, ती फवारणी सांगणार आहे. तरी हा व्हिडिओ जर आवडला तर, आणि माहिती जर चांगली वाटली, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका, आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब म्हणजे लाईक शेअर करायला विसरू जाऊ नका शेतकरी मित्रांनो. आणि शेअर जर केलं तर अनेक शेतकऱ्याला फायदा होईल शेतकरी मित्रांनो. तर काय करायचं शेतकरी मित्रांनो, आता फवारणी सांगतोय. तर फवारणीमध्ये आपल्याला फक्त काय करायचं की एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. बुरशीनाशक का म्हणतो मी शेतकरी मित्रांनो, आता बुरशीनाशक 1 एकरचं बुरशीनाशक लय झालं 250, 300, 350 रुपयामध्ये येऊन जातं शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक. ते बुरशीनाशक काय काम करतं शेतकरी मित्रांनो, धुईधुक्यामुळं, आता फुलोऱ्या अवस्थेमध्ये असन, धुईधुक्यामुळं त्याच्या बुरशी येत असती, किंवा तांबेरा येत असतो. तांबेरा जे असतं शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याला माहिती की पानावरती लाल लाल असे धब्बे पडत असतात, आणि तांबेरा जर पडला तर गहू भरायला अडचण येते. त्यामुळं काय करायचं, एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे. 250-300 रुपये खर्च येईल बुरशीनाशकाचा 1 एकरसाठी. तर शेतकरी मित्रांनो, तांबेरा हे रोग येणार नाही बुरशीनाशकामुळं, आणि तुमचं गहू पीक जे आहे फुलोऱ्या अवस्थेमध्ये असलं तरी बी फुलोऱ्याला सुद्धा जास्त प्रॉब्लेम येणार नाही धुईधुक्यामुळं. त्यामुळं एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे, आणि त्यासोबत एखादं विद्राव्य खत घ्यायचं आहे. विद्राव्य खत कोणतं घ्यायचं शेतकरी मित्रांनो, की आता गहू ओंबी अवस्थेमध्ये जर असन, म्हणजे भरायच्या अवस्थेमध्ये असन, त्यामध्ये गहू भरायच्या ओंबीमध्ये गहू भरायच्या अवस्थेमध्ये जर असन, तर काय करायचं, आपल्याला 0050 हे विद्राव्य खत घ्यायचं शेतकरी मित्रांनो. कशामुळं, की आपलं गहू पीक जे आहे ते व्यवस्थित त्याला म्हणजे गहू पिकाला मदत व्हावा, दाणे त्यामध्ये गहू म्हणजे ओंब्यामध्ये दाणे भरण्यासाठी मदत व्हावा, यासाठी आपल्याला 0050 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे. जर ते नाही भेटलं शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही 13045 हे विद्राव्य खत घेऊ शकता शेतकरी मित्रांनो. आणि त्याचं प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकाचं प्रमाण जे आहे, तर एक पंपासाठी 25 ग्रॅम टाकायचं, प्रतिपंप 25 ग्रॅम. 18 ते 20 लिटरचा पंप असेल तर 25 ग्रॅम प्रतिपंप टाकायचे. आणि खत जे आहे शेतकरी मित्र, विद्राव्य खत जे आहे 0050 असेल किंवा 13045 असेल, तर ते घ्यायचं शेतकरी मित्रांनो. एका पंपासाठी 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम असं प्रमाण घ्यायचं शेतकरी मित्रांनो, आणि व्यवस्थित चांगली प्रकारे फवारणी करून घ्यायची शेतकरी मित्रांनो. आणि काही तुमचं व्यवस्थित चांगल्या प्रकारे म्हणजे गहू चांगले ओंब्यामध्ये चांगल्या प्रमाणे टपोरे आणि संपूर्ण गहू भरतेन, किंवा
किंवा कमकुवत गहू भरणार नाही बारीक बारीक, आणि त्याने तुमचं ॲव्हरेज व्यवस्थित वाढणार आहे शेतकरी मित्रांनो. तर ही होती आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गहू पिकामध्ये उंदीर लागलेला असेल शेतकरी मित्रांनो, तर मी उद्याला तुम्हाला दुसरा व्हिडिओ उंदरासाठी म्हणजे उंदराचा बंदोबस्त गहू पिकामध्ये कसा करायचा हे व्हिडिओ म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार शेतकरी मित्रांनो. तरी उद्याच्या व्हिडिओ नक्की पहा शेतकरी मित्रांनो. तर धन्यवाद.